शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची आयोगाला विनंती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवर विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचार प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताईमाई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवर संजय राऊतांची टीका करताना जीभ घसरली। सुजय विखेंची संगमनेर आणि राऊतीतून विधानसभा लढण्याची तयारी। राऊतीतून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे, तर संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार। अनितिमान, असंस्कारी, कपटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस। खासदार संजय राऊतांची टीका। फडणवीसांनी लफंग्यांची टोळी सोबत घेऊन राज्याची अवस्था बिकट केली। संजय राऊतांची टीका। विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठक घेणार। राहुल शेवाळे मानहाण खटल्यातल्या दंड भरण्याचे ठाकरे आणि राऊतांना आदेश। 10 दिवसात 2000 रुपये दंड जमा करण्याचे निर्देश। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा। महाविकास आघाडीची 7 ऑगस्टला मुंबईत जागा वाटपाबाबत बैठक। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला। जागा भाजप लढणार आणि जिंकणार। कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचा निर्धार। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या रुपेश नाठेंना इशारा। पडघा टोल नाका ओलांडू देणार नाही, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। अमोल मिटकरींची गाडी फोडणारे फरार मनसैनिक आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार। अकोल्यात अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी हे कार्यकर्ते राहणार उपस्थित। खाशाबा जाधवांना पद्मश्री मिळवून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आखाड्यात। क्रीडा मंत्र्यांची घेतली भेट। नाशिकमध्ये उद्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। करिडोनमध्ये पुलाला पदभत नसल्यानं मनसेचं आंदोलन। नागरिकांची गैरसोय होत असल्यानं मनसेचा आक्रमक पवित्रा। यशस्वी शिंदेची हत्या लव्ह जिहादमधून झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। मुंबईतल्या कांजूर भांडूप परिसरात हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।